कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपले 3 आठवडे पूर्ण झालेत. Yes. आता आपला 4था आठवडा सुरू होतोय आणि या 3 आठवड्यात तुम्ही बरंच काय काय केलं. आता वेळ आली आहे अजून काहीतरी नवीन शिकायची, व्हेरी इंटरेस्टिंग टास्क पूर्ण करायची. या टास्क मध्ये तुम्हाला सगळ्यांना मज्जा येणार आहे. सो हा जो आपला आजचा टास्क आहे, बातम्या. पहिले बातम्या बी बघितले मी, पण म्हणजे असं सामने नव्हतं पाहायला बा. आता म्हटलं काय टीव्हीत आहे, ते टीव्हीत दिसतं पाहायचं काय निघून जायचं पाहायचं, पण ते कसं करत होते ते नव्हतं माहित आम्हाला. बेसिकली काय, टीव्ही चॅनल पासून ते आपल्या सोशल मीडिया पर्यंत आपल्या समोर रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत असतात आणि या सगळ्या बातम्यांवर आपलं, जनतेचं, सगळ्यांचं एक काहीतरी मत असतं. तर ते आपल्याला जाणून घ्यायचं आणि त्यासाठीच आज आपले सगळे गावरान ब्रो एका पत्रकाराच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. रिपोर्टर व्हायचं आहे म्हणजे बातम्या जे गोळा करतोय ते व्हायचं आहे म्हणजे जरा डोकं जरा हँग होऊन परत शांत करावं लागलं मला. मी म्हटलं रिपोर्टरचं काम तर बाबा अवघड आहे आणि आपण हे टास्क करणार आहे. सो आजचा आपला टास्क आहे 1 दिवसाचा पत्रकार. न्यूज रिपोर्टर ते पण मी आहे. मला असं प्रश्न पडलो की मी घाबरलो होतो. पण हे रिपोर्टर बनायचं म्हणजे डायरेक्ट मला माणसांपाशी जाऊन त्यांच्या भावना जाणून घ्यायला लागणार आणि ते आता कसं करायचं. तुम्हाला वेगवेगळे विषय दिले जातील. ओके, तुम्हाला लोकांमध्ये जाऊन त्या विषयांवरती लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या. चांगलं वाटलं कारण की लोकांशी बोलायचं, गप्पा मारायच्या, लोकांचे काय भावना ते ऐकून घ्यायचे, आपण त्यांना सांगायचं काय बनवलं. तेव्हा मला भारी वाटलं होतं. त्याच्यानंतर स्टुडिओमध्ये न्यूज अँकरची भूमिका घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जोडीने एक स्क्रिप्ट तयार करायची आहे आणि ती स्क्रिप्ट तुम्हाला कॅमेरासमोर सादर करायची आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला मुंबई मेन्शनमध्ये घडणाऱ्या तडकत्या फडकत्या झणझणी चटपटीत अशा 3 बातम्या आमच्यापर्यंत आणायच्या. सगळ्यात आधी तर आज आपला नवीन टास्क आहे. ओके, तर आपला पेहरावही वेगळा असणार आहे. ओके, आणि म्हणूनच या समोर ज्या बॅग्स ठेवल्या आहेत त्याच्यावर प्रत्येकाचं नाव लिहिलंय. प्लीज त्या बॅग्स घ्या. याच्यामध्ये तुमचं ID कार्ड पण असणार आहे आणि तुमचे कपडे असणार आहेत. मला तर अशी फिलिंग झाली की आपण कंपनीत चाललोय, कारण कंपनीत कसं त्याचं ID कार्ड असताना एंट्री मारायची वेळेस मला तशी फिलिंग झाली. ते विषय काय असणार आहेत. ओके, ते विषय आता मी तुम्हाला सांगतो काय काय ते. ऋषिकेश, तुझ्यासाठी हो सगळ्यात पहिला विषय तुझा विषय हार्ड. अथर्व, जेव्हा सर मुद्दे देत होते तेव्हा माझा स्ट्रेस वाढला होता की आम्हाला कोणता मुद्दा भेटणार. वाटलं की ओ शिट, हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. परत काय अर्जुन, तुझा काय विषय आहे? गर्लफ्रेंड की बेस्ट फ्रेंड? हो. काय सुभाष, काय? महिला दिन. महिला दिन त्यांना माहितच नाही म्हणजे काय. तिथून सुरुवात आहे आमची. हा ऋषिकेश, काय विषय? जिम आणि डाईट आहे. अरे वा, कसं काय माहिती आपल्याला तोच विषय आलेला, तो बघून मी तर जाम खुश झालेली, कारण की माझा फेवरेट विषय आहे. ह्याचा पण ऑफकोर्स फेवरेट विषय आहे. प्रणाली, काय बघू? पहिलं प्रेम. वा वा वा. आणि आम्हाला जे मुद्दा भेटला होता तो होता लग्न संस्था. माझा होता 1 दिवसाचा मुख्यमंत्री. मलाच पहिलं प्रश्न पडले की मी पहिला काय करेन. तुम्ही तयारी करा, आपण भेटू थोड्या वेळाने. मी अशी झोपलेली आणि मी त्याला म्हणते, अर्जुन असं करायचं असतं, पत्रकार आहेस हे सांगायचं. पोरींना विचारायला कठीणच आहे. पोरींना विचारायला नको हाणायचं. किडेकर त्यांना. आपला टॉपिक कॉमेडी आहे, आपल्याला सिरियसली विचारायची गरज नाहीये. मी अशी झोपले आणि तेवढ्यात बाहेरून श्रेयस सर आले. अरे वा, अशी चालते ना तयारी. काय कसं काय चाललंय? अथर्वत बोल काय, तो रॅन्डमली सगळ्यांसोबत बोलतो, अनोळखी लोकांसोबत पण तो इझिली बोलून जातो. तो असं शाय पर्सन नाहीये. त्याला विचारलं प्रेमाबद्दल तुला काय वाटतं, मला धोका. काय स्टोरी आहे माझी? 7 वर्षाचं प्रेम दुसऱ्यावर लग्न करून घे. नका रडू. जे होतं चांगल्यासाठी.
रे दादा एवढा अवघड प्रश्न कशाला दिला सर? मार खायच्या तयारीत तुम्ही पाठवायला आले म्हटलं आम्हाला. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा पुनर्जन्मावरती विश्वास आहे का? ते जे काय बोलतील मग त्याच्यावरती मी तुला प्रश्न लिहून देते, ते प्रश्न तू विचारू शकतो. आता मला एकदा विचारून दाखव. नमस्ते, मी रामा सोनवणे, चला भाऊ सिटी तर्फे चॅनल माझा आहे. चॅनल माझा आहे नाही. नमस्कार, मी रामा सोनवणे, मी चलबाव सिटी या चॅनलचा सूत्रधार आहे. मी रामा सोनवणे, चलबाव सिटी तर्फेचा एक मी तर्फेदार हे आहे. बघ तू परत ना तेच करतोय. तुला जिथे मजा वाटते तिथे मजा वाटते नाही ना, मला, एक मजा वाटते second. का? हा नाही, तेच मी तुला बोलते. तुला जिथे मजा वाटते ना, तू तिकडे मन भरून मस्ती करत करत करतो, हसत खेळत करतो. ते सिरियसली बोलायला लागतं, तिथे सिरियसली लक्ष द्यायला लागतं. रामा, फोकस करायला किती लागणार फोकस तुला. देऊ का? डोळे काढू का त्याच्यात ठेवू का? तू लक्ष देत नाही. माझे आता कोण ऐकायचं? पण तुझं काय माहिती डोकं कुठे. झोप मला पण आली आहे रामा, पण मी पण इथे डोळे काय झोपेला उठ झोपलो तुम्ही, माझी झाली झोपास. परत एकदा अशी इसकी करा, मला काय घेणे त्यांनी, मग मला नाही पटत ते. मग ठीक आहे, मग मी नाही शिकवत तुला. जिथे तिथे जे जाऊन करायचं ते कर. हा करतो. तास मध्ये माझं मन बी लागत नव्हतं. काय झालं होतं काय माहिती माझं. तिथं जरासं मग रडायला बी आलं होतं. घरातले बी जराशे आठवण येत होती. ठीक आहे, मग तुला जे करायचं ते. तिला टेन्शन लागलं होतं मला. मी तिला बोललो जाऊन दे, मला नाही करायचं, मला कधी डोक्याला टेन्शन देईल नाही. बोल आता जे तुला सांगतो मी. ज्या हिशोबाने त्यांनी ड्रामा केलाय तिकडे बेडरूम मध्ये बसून टँट्रम थ्रो केलाय, मला वाटलंच नव्हतं की हा काय बाहेर जाऊन काय करणार आहे, आणि मला भरोसा पण नव्हता. तर म्हणून मी त्याला बोलली तुला ज्या पद्धतीत करायचंय कर. नाही जमणार मला. का नाही जमणार? जायचंय मला घरी. का रे बेटा? आमच्या डोक्यात काय जमत नाही, आपल्याला काही येत नाही. म्हणतोय माझ्या म्हणण्यात माझं बोलणं तुझं बोलणं अलग आहे. काय विषय आहे? बघू दे. सर बेसिकली पुनर्जन्माचा विषय दिलाय. तुला मी फक्त सांगते की थोडस तुला बोलायला लागणार, मग विचारायला लागणार. तुझ्यामध्ये माझ्यामध्ये बोलणं म्हणजे असं आहे, तुला वाटतं मी काही सिरियसली घेत नाही. काय करू, माझं अंग दुखतोय, कोणा सांगू का मी? पण एक काम करूया, तू आता शांत बसून थोडा वेळ पड. ओके, टेन्शन नको घेऊ. टेन्शन घ्यायसारखे आहे सर. एकदा कधी लागून गेलं नॉमिनेशन, घर बरं आहे आपलं. आईला आपल्या आई बाप आपल्या डोळ्यासमोर सगळे बरे आहे आपल्या. अरे पण खेळ आहे हा, असं काय करतो राम? खेळामध्ये बी टेन्शन आहे सर. एवढं टेन्शन मी जीवनात गेलं नाही सर. त्याचा प्रॉब्लेम कसा आहे ना, दुसऱ्यांना की वाटतं मी काय- मस्ती मजाक वाला टास्क असेल ना, ही विल डू इट व्हेरी नाईसली. ते काहीतरी थोडंसं स्ट्रेस येईल ना डोक्यावरती, तो लगेच गिव्ह अप करतो की नाही जमत आहे मला, मी निघून जाणार. माझ्या बोलायची वेगळी पद्धत आहे, तिची बोलायची पद्धत. मग तुझ्या पद्धतीने बोल. परत आयुष्यामध्ये कधी कोण बोलणार आहे का की तू पत्रकार आहेस? तू वाया नको घालू. जिंकला नाहीस तरी हरकत नाही. तिला सांग मला जेवढं जमेल तेवढं तसं मी करेन. प्रेशर नाही घ्यायचं आपल्याला या गोष्टीचं, तर इमानदारीने कर. श्रेयस दादाने सांगितलं एकदम, जराशी डोक्यामध्ये ट्यूब पेटली एकदम, म्हणजे करंट देत होती. करंट दिली मग नंतर न जरासं रिलॅक्स झालो. ऑल द बेस्ट. बाय बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.